संक्षिप्त श्री गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेया नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. ध्यानम्. बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नाद विलीनचित्पवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञै सनकादिभिः परिवृतं सिद्धिः समाराधितं दत्तात्रेयमुपास्मेह हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ. सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने. सांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळपूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंतलीला करीत असे. यदु अलक परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्षमार्गा लाभित असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मार्थ श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्तरूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पीठापूर ग्रामात आपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करोनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षां देही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र भावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयती पाहत असे. पीठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत. प्रसिद्ध जाणा दत्ताचे 16 वर्षांपर्यंत माता पित्यात ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथून कुर्वपुरात अंतिस्थायिक होत दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणी. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुर्वपूर महासिद्ध पीठ जाणा होत असे. कुर्वपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा भावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपादवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तयाप्रत मी पुन्हा अवतारत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत
लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला, ओवी संख्या 31. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे. ऐसे काही वर्षी जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथोनिया अवधारा. होऊ इथुनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकट त महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावूनी बैसत काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जोनी अवतार घेते श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही. ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये ते धवा. ऐसे जाती वर्षे 7 बालक ओम राहे म्हणत परीन काही बोलत चिंतित होती सर्वही. इतरे जण जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना. अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खूण करोनी त्यासी सांगतसे ते अवधारा. खूण करोनी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणतसे. ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले. सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेदमंत्र म्हणून निज मौनाते सोडीतसे. सर्वा आश्चर्य वाटत बालक पहा वर्षी 7 वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यती गृहीन राहू निश्चयी. ऐसे सांगोनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊनी राहिले. भिलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज राहले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमोप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण. ऐसे तीर्थस्थान ते उदरव्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त मुढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन सायं देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळतसे. भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्षमार्गा ते पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती. सायं देव दत्तभक्त कडगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुनी. श्री गुरु सायं देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राहे नांदत प्रिय भक्त आमचा तू. सायं देव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू. सायं देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे. सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही गुरुचरित्र श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा.
श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाण आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त, पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक, लिही चरित्र श्री गुरुचे. सायन देवासी आश्वासित, तव ग्रामा समीपत. गाणगापुरी राहू म्हणत, भविष्यकाळा माझारी. सायन देवासी आश्वासून, श्री गुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथून पुढे निघते नृसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहते, तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त. दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 2. ओवी संख्या 40. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेयायो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकः. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती. कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत, लोकोद्धार तप करीत. अनेक लीला दावित, भक्तरक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत. देवदेवता पूजित, ऐसे महास्थान ते. जगदोद्धार कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण. विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत, गुरु चरित्री वर्णिल्या. महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ, परी काही लीला सांगत. श्री गुरु चैत्र अद्भुत, कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ, दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत, शेंगा त्यासी बहु लागत. तेणे उदरनिर्वाह करीत, ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात, तो प्रेमे नेई गृहात. घेवड्याची भाजी वाढीत, तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तया प्रत, तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत, घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्त धन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत, ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरवणी उरत, इतुके धन मिळे त्याती. श्री दत्त दयावंत, ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित, करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य, विद्या ज्ञान वैराग्य, आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत, नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरोनी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत, देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत, स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित, अद्भुत प्रकार पाहून या. योगिनी स्वामी ते पूजित, दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरुरूप अद्भुत, भक्त तेव्हा पाहतसे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित, त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ, सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होते नित्य. लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षांत उद्धरलेले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त, 5 पुत्र त्याचे मदत. येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित, पूजा अर्चा करीत नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत, सेवा करीत राहिली. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत, अभय देती तिचे लागी.
प्रसन्नवदनी गृही जात, पुत्र होई तिज प्रत, अति आनंदे वर्तत, होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7, घाला आला अकस्मात, पुत्र झाला मृत, एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित, माता म्हणे आक्रंदत, श्री गुरुनी दिधला वत्स, अल्पायुषी का झाला. लोक तिची समजावित, परी ती काही न ऐकत, अपार दुःख करीत, पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ, साधू रूपे तेथे येत, म्हणती जा पादुका स्थानात, वर लाधला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन, जाईन नृसिंहवाडी स्थान, पादुकावरी शिर ठेवून, अपार दुःख करीतसे. ऐसे करिता रात्र झाली, निद्रा तिची लागली, स्वप्नी गुरुमूर्ती आली, काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत, उगाच दुःख का करत, ऐसे एकोणी उठत, माता विस्मित होतसे. पुत्रा ते पाहे जीवित, पतीसी उठवूनी दावीत, श्री गुरुकृपा अद्भुत, म्हणून नमन करीतसे. नृसिंहवाडी पादुका स्थान, अपार असे महिमान, अदृश्य रूपे नारायण, तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरु चैत्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार, भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3, ओळी संख्या 40. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु चैत्र अमृत, प्राशिता अमर होती भक्त, श्री गुरु चैत्र सुधारस, म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंह वाडीत, 12 वर्षे गुरु राहत, दिनजना उद्धरित, कृपा कटाक्षे करोनिया. असो नृसिंह वाडी सोडून, गुरु येती गाणगापूर स्थान, भीमा अमरच्या संगम पाहोन, तप करीती ते त्याच स्थळी. संगमी अनुष्ठान करीत, भिक्षेसी येती ग्रामात, एक ब्राह्मण होता तेथ, दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात, तो प्रेमेनेही गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात, ब्राह्मण नसे गृहात, भाद्या त्याचे या म्हणत, पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवोनी, म्हणे पाहाती ब्राह्मणी, आजी प्यावे फक्त पाणी, गृही काही ना असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ, म्हैस बांधली दारात, दूध देई मजप्रत, ऐसे म्हणती तिला. श्री स्वामीसी ती म्हणत, वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ, दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत, 2 हंडे दूध मिळत, अति आश्चर्य वाटत, पाहुणी लीला स्वामींची. वांज महिषी दूध देई, बाता सर्वा कळीही, दर्शनासी गर्दी होई, श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात, एक यती होता राहत, ती त्रिविक्रम भारती असत, नाम त्या यतिरायासी. स्वामी कीर्ती ऐकोन, निंदा करी आपण, म्हणे संन्याशासी महिमान, ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामाप्रती, भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत, त्या यतीच्या ग्रामात जात, यती दुरोनी पाहत, साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती, मानसपूजा जी करीती, त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन तेधवा. पाहुनी इष्टदैवत, मुनी स्वामी ते नमस्कारित, म्हणे तू साक्षात दत्त, नररूपे राहतसे. ऐशा लीला अनंत, श्रीगुरु भक्तांसी दावित, भक्तिमार्गा ते वाढवित, गाणगापुरी राहून या. त्रिविक्रम भारती, भजे नृसिंह सरस्वती, लोक बहु मान देती, महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित, त्रिविक्रम भारतीसी म्हणत, आम्ही महापंडित, 4 वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरोन, अनेक पंडिता हारवोन, जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसी. तुम्ही महापंडित, पैसे कळले आम्हा प्रत, वाद करावया वेदांत, म्हणून आम्ही आलोसी. आम्हा सवे वाद करा, अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत, आम्ही संन्यासी असत, न जाणो वेदशास्त्रार्थ, काही न कळे आम्हासी. मग हारीपत्र द्या लिहून, ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून, गाणगापुरी चलावे, तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हारीपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत, ब्राह्मण बैसती पालखीत, त्रिविक्रम यती चालत, निघाले ग्रामासी. गाणगापुरासी येत, श्री स्वामीसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत, श्री स्वामीसी तेधवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोन, पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचार येती, आढ्यतेने उभय येती,
बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत, विद्या विनयन शोभत. वाद करोनी काय मिळत, विहुनी कासया हवे तुम्हा. आढ्यता खोद ब्राह्मण, नोळखीती श्री गुरु लागोन. म्हणते द्या लिहून, हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात, सारी वेद आम्हा पाठ. आम्हा सवे शास्त्रार्थ, करोनी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्याते समजावित, परी ते न ऐकत. वाद करा ऐसे म्हणत, पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुकी या अवसरी, श्री गुरु लेखती नरासी धुरी. एक मातंग अवधारी, जात होता ते धवा. स्वामी त्याते पाचारीती, कोठला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरती, चाललो काम करावया. स्वामी शिष्यासी सांगत, रेषा भूमीवरी काढी सात. शिष्य रेषा काढीत, श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत, एक एक रेष ओलांडीत. पुढे येई म्हणत, मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता, स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता, बन दाखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता, बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता, पाहो लागले स्वामीसी. तिसरी रेषा लंघिता, म्हणे आपण गंगासूत. का मजसी पाचारीत, ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंघिता, म्हणे आपण शूद्र याती. जात होतो आपले वृत्ती, स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता, म्हणे मी वैश्य आता. व्यापार उदीम तत्वता, सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता, म्हणे मी क्षत्रिय ख्याता. अनेक पराक्रम करता, गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण, म्हणे मी पूर्ण ब्राह्मण. वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करावाद मजसी म्हणत, मी आहे शब्द पंडित. सर्व वेद कंठस्थ करून येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी. यासवे वेद वादसी, तू करावे म्हणून या. पाहुनी हा चमत्कार, पंडित कापती थरथर. करी ती साष्टांग नमस्कार, श्री गुरु नृसिंह स्वामीसी. नमस्कार करोनी ब्राह्मण, गेले क्षमा मागोन. इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण, लोकांचे तो म्हणत असे. मी आहे ब्राह्मण, शिवो नका मज लागोन. हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांशी म्हणती, पाणी ओता शिरावरती. होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर, सर्व पडला त्यासी विसर. करोनी स्वामीसी नमस्कार, शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत, इथे सांगे संक्षिप्त. दत्तावधूत आपुले चित्त, श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4, ओवी संख्या 53. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त पदब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुनी बाला, समर्था विश्वस्वामिनी. परमहंसा महाशून्या, महेश्वासा महानिधी. ओम हंसाय विद्महे, परमहंसाय धीमहि. तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्याय विद्महे, परमशून्याय धीमहि. तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे, योगीश्वराय धीमहि. तन्नो दत्त प्रचोदयात्. असो गाणगापुरात, महिमा चंद्रकले समवाढत. सिद्धस्थान अद्भुत, प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधिग्रस्त, तैसेची विविध समस्याग्रस्त. सेवा करोनी होती मुक्त, ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रैमूर्तीची, सांगता शक्ती आम्हा कैची. काया धरोनी मानवाची, अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी, एको भावे भक्तीसी. श्री गुरु दर्शन मात्रेसी, सकलाभीष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त. वांझेसी पुत्र होत, आरोग्य मिळे भक्तांप्रत. श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात, एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधिग्रस्त, सर्व उपाय हरत असे. करीती अनेक उपचार, परिरोग दुर्धर. वैद्य आणि मंत्रोपचार, काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत, जाऊ गाणगापुरास. नृसिंह सरस्वती समर्थ, यती वराते पहावे. रोगे पतीसी घेऊन, येई स्वामी दर्शना कारण. परिप्रवासाचा क्षीण, त्या रोग्याते साहेना. गाणगापुरी पोचत, श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीसी पाहत, परमानंदे डोलत असे. रोगी असे डोलीत,
त्याते काढावे म्हणत, तव तो झाला मृत, पत्नी आकांत करीतसे. कळे स्वामींसी वर्तमान, चरणतीर्थ देवोन, प्रोक्षा म्हणती विप्रा लागोन, जिवंत होऊन बैसला. सर्व करीती जय जयकार, नृसिंह सरस्वती ईश्वर, प्रकटला पहा भूवर, नररूपाते धरून या. ऐसा महिमा अपरंपार, दीनदयाळ करुणा सागर, बालमुकुंद भक्तोद्धार, करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित, दीनजना उद्धरित, भगवान श्री दत्त, लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत, कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत, अनंत नामे तयाची या. अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण, सदैव कष्टे नारायण, अगाध त्याचे महिमान, कोणी वर्णो शकेना. असो गाणगापुरात, नित्यनूतन महिमा होत, दूरदुरोनी लोक येत, स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान, भक्त करीती आराधन, होई सहस्र भोजन, ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र, दारिद्र्य असे पीडित, स्वामीसी भोजन करावे म्हणत, शिधा घेऊन येतसे. तिघांसी पुरेल इतुके साहित्य, तो सवे घेऊन येत, परिजव पाहत, असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार, पाहुणे भ्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार, सोडून तो देतसे. ब्राह्मण तयासी म्हणत, सहस्र भोजन होईल नित्य, स्वामीसी तू काय देत, म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयासी पाचारिती, शिधा त्याचा पाहती, स्वयंपाक करी म्हणती, ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण, स्वामी म्हणती आण, स्वयंपाक तुझा मजजवळी. कफनी त्यावरी टाकीत, वाढा म्हणती सर्वांप्रत, शिष्यांशी स्वामी म्हणत, सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत, पंगती उठो लागत, 4 सहस्र जेवित, ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांसी देती अन्न, पक्ष्यांसी देती अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न, ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्धमनी नामधारकासी, गुरुचैत्र ऐसे परीसी, याची निमित्ते बहु असे, भक्त झाले श्री गुरुचे. अध्याय 5. ओवी संख्या 33. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्ध्याय स्वाहा. तया गाणगापुरात, महिमा नूतन होई नित्य, दूरदुरोनी लोक येत, श्री गुरु दर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत, सवे पत्नी असत, वय वर्षे 60 असत, एवोनी नमी श्री गुरुसी. श्री गुरु पुसती तियेसी, काय इच्छा मानसी, ती म्हणे पुढील जन्मासी, पुत्र भावा म्हणून या. जाहले वांझ या जन्मात, दूषण करीती समस्त, पुत्र व्हावा पुढील जन्मात, म्हणून या प्रार्थितसे. श्री गुरु म्हणती तियेस, कोण जाणी पुढील जन्मासी, याच जन्मी पुत्र कन्येसी, पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी, होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चिंता कायसी, आपण येथे असताना. त्याच रात्री होई विटाळशी, 1 वर्षात कन्येसी, जन्म देई वृद्धा हर्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवीत, श्री गुरुसी ती म्हणत, नृसिंह केव्हा येत, उदरी माझ्या तव कृपे. हासोनी स्वामी म्हणत, पुढील वर्षी पुत्र होत, श्री गुरु वचन यथार्थ, पुत्र झाला परीसा. ऐसे करुणेचा सागर, भक्त इच्छा पुरविणार, श्री दत्त दिगंबर, गाणगापुरी राहतसे. नरहरी नामे एक विप्र, स्वामी दर्शनासी येत, सर्वांगी असे कुष्ट, शरण येई श्री गुरुसी. एक काष्ट त्याते देत, म्हणती सेवी तयाप्रत, पाणी घाली नित्य, सेवा याची तो करी. यासी जव येतील पर्ण, जाईल कुष्ट संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन, विप्र घेई काष्ठाते, संगमावरी जावोन, तेथे काष्ट रवोन, नित्य घाली स्नान.
त्या काष्ठासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस सात, श्री गुरु पहावयासी येत. कमंडलू तीर्थ घालित, मंत्रोनी त्या काष्ठासी. तात्काळ पळणे फुटत, औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ, महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्णदेह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त, ऐशा लीला तयाच्या. एकदा सायन देवासी, घेऊनी जाती संगमासी. दावनी वर्षा मायेसी, मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात, अग्नी घेऊन ये परत. दोन सर्प पाठवित, पत दाखविण्या तया लागी. काशी महिमा सांगत, गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित, तया सायन देवासी. एक तंतुकार भक्त, स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत, आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी, श्रीशैल यात्रेसी. जाती सर्व ग्रामवासी, भक्त येथे राहिला. स्वामी म्हणती तयासी, तू कान गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची, असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी, चल जाऊ श्री शैल्यासी. यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत, 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत, कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावित, पाय धरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात, जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्तापुत, तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात, शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात, श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत, पाहुनी विस्मित होत असे. करुनी तेथे नमस्कार, परतोनी येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर, तेथे येऊनी नमितसे. म्हणे आत तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती, क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको. तूच अससी परमेश्वर, भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणूनी नमस्कार, करी भक्त श्री गुरुते. नंदीनामा ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्षी आराधिने. 3 संवत्सर उपवास, द्विजकष्टला बहुवस. निरोप झाला त्यास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत, गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्री दत्त, बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत, म्हणे तू देवी असत, मनुष्यापासी का पाठवित. ऐसे म्हणे देवीसी, पुन्हा देवी स्वप्नात येत. क्रोधे त्यासी म्हणत, तो नर नव्हे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती, निघे गाणगापुरासी. प्रवास करोनी अष्टदिशी, गाणगापुरी पोचतसे. दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत, देवीपासून मनुष्याप्रत का आलासी नरवरा. ऐकोनी येसी मात, चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत, जाणिले मनीचे सर्व हे. श्री गुरु म्हणती सायन देवासी, न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांसी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्या यासी, आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगोनी तयासी, संगमी देती पाठवून या. जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघून या. येई मग गाणगापुरात, श्री स्वामींचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात, नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान, नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान, अपार महिमा तेथींचा. हिपरगी ग्रामात, नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत, 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत, नृसिंह सरस्वती श्री दत्त. त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर, त्यासी अर्पेले
अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मी न करी. ऐसे बोलूनी आपण, गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान, लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती, बैसले तयासी दिसती. हासोनी त्याते म्हणती, माझी पूजा करीतुसी का. पाहोनी ऐसा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर, नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात, साष्टांग नमस्कार करीत. कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती 7 भक्त. सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे आमच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपल्या घरा जाती. पुन्हा कालांतरी मिळती, म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण. 7 ठाई गेले आपण, गाणगापुरी ही होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती, अवतरला असे त्रयमूर्ती. गाणगापुरी वास करीती, आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना, उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात, शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य, श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे, शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती, तयाप्रत कापून टाकी शेत. विस्मय पाही भक्त, काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरून म्हणे, आज्ञाप्रमाण टाकी शेत कापून. वेडा म्हणती लोक त्याती, परी घडले विपरीत. ते रात्री अतिवर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट. वाचले पीक भक्ताचे, कापलेल्या शेतात. 18 पट धान्य होतं, ज्वारी वाटे लोकांत. ओला दुष्काळ म्हणून या, ऐसा अगाध महिमा. वर्णिता होई सीमा, एक ईश्वरी महिमा. नृसिंह स्वामी सरस्वतीची, म्हणून सरस्वती गंगाधर. करी श्रोत्यांशी नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर, श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6, ओवी संख्या 66. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया, गुरुवर्या, मजवरती करी तू दया. सद्भक्तासी सदया, अन्नवस्त्राती देई तू. तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन, लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात, 20 वर्षे श्रीगुरु राहत. भीमा आमरजा संगम स्थानात. तप केले श्री गुरुने, श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात. रजक एक सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होत. श्री गुरु म्हणती तयासी, तो बिदरचा राजा होत. श्री स्वामींच्या दर्शनासी येत, काय रजका कैसा असत. श्री गुरु म्हणती तयाला, राजा ते पूर्वजन्म आठवत. म्हणे श्रींची कुरवपुरात, सेवा केली म्हणून या जन्मात. राजा होनी जन्मलो, जेथे श्रींची स्थाने असत. भूमी राजा दान करीत, औदुंबर नृसिंह वाडीस. ग्रामोत्पन्न दान देतसे, तैसेची गाणगापुरात. विपुल दान राजा देत, ब्राह्मण वस्ती वसवित. श्री गुरु सेवा करावया, रोगी आणि व्याधीग्रस्त. तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करोनी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते, आजही गाणगापूर स्थान. असे दिव्य महिमा संपन्न, लाखो लोक दर्शना कारण. प्रतिवर्षी जाती ते स्थळी, प्रभू दत्त त्या स्थानात. 20 वर्षे स्वये राहत, लोककल्याण कारणार्थ. शक्ती तेथे ठेविती, यश कीर्ती धन मान. आरोग्य ज्ञान समाधान, सिद्धी तप साधन. प्राप्त भक्ता होतसे, ऐसे अद्भुत स्थान. केले जगदोद्धारार्थ निर्माण, आणि स्वये आपण. कर्दळी वनात गेले ते, स्वामी नृसिंह सरस्वती. सर्व भक्ता पाचारीती, कर्दळी वनात जाऊ म्हणती. गुप्त व्हावया कारणे,
पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत, आणि तेथोनी निघत नृसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहुनी निघत सांगती असती चार भक्त, श्रीशैल्य पर्वती येत मल्लिकार्जुनान ते पहावया. काही दिन तेथे राहत मग भक्तांशी सांगत, जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी. असे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत, कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी. आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत, पानावरी बैसोनी जात पैल तिरासी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी, पैल तिरा जाओनी हात दाविती भक्तांना. दोन पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त, ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती, 700 वर्षे पूर्ण होती या घटनेशी अवधारा. कली 5101 1921 शालिवाहन शक. प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्रीदत्त आज्ञे करोन होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरोन अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थे मनोहर, लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होते चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे. ऐशा लीला अनंत येथे पाहिला संक्षिप्त, दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरु चरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चयी. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने होत, परमार्थी प्रगती होत. पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत. संसार कष्ट दूर होत, भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत, दत्तजयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय 7 ओवी संख्या 31. इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त. एकूण ओवी संख्या 294.